मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन इंग्लिश शब्द जे के ए पासून सुरू होतात ते आणि त्याचे सर्व सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि त्यांना इंग्लिश वाक्यांमध्ये कशा प्रकारे बोलायचं किंवा कशा प्रकारे ते वाक्यांमध्ये वापरायचे हे सविस्तरपणे पाहणार आहोत। बघा, पहिला शब्द या ठिकाणी आहे अकम्प्लिश। एक वर्ब आहे, मराठीमध्ये अर्थ होतो संपन्न करणे, पूर्ण करणे किंवा साध्य करणे। मराठीमध्ये काय अर्थ होतो? संपन्न करणे, पूर्ण करणे किंवा साध्य करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो। हा शब्द एखाद्या कामाला यशस्वीरित्या पूर्ण करणे किंवा साध्य करणे असं दर्शवतो। उदाहरणार्थ, शी अकम्प्लिश्ड ऑल हर टास्क ऑन टाइम। तिने तिची सर्व कामे वेळेवर पूर्ण केली। याचे सिनोनिम्स आहेत कंप्लीट, परफॉर्म, एक्झिक्यूट आणि अँटोनिम्स आहे फेल। तर बघा, प्रत्येकाला वाक्यामध्ये वापरूया। बघा, पहिला शब्द आहे कंप्लीट। मराठीत अर्थ होतो पूर्ण करणे किंवा संपन्न करणे, एखादे काम किंवा प्रक्रिया अखेरपर्यंत नेणे। उदाहरणार्थ, त्याने प्रकल्प पूर्ण केला, ही कंप्लीटेड द प्रोजेक्ट। दुसरा शब्द आहे परफॉर्म। मराठीत अर्थ होतो पार पाडणे किंवा सादर करणे, एखादे कार्य किंवा कर्तव्य यशस्वीपणे करणे। त्याने नृत्य सादर केले, ही परफॉर्म्ड द डान्स। पुढचा शब्द आहे एक्झिक्यूट। मराठीत अर्थ होतो अंमलात आणणे किंवा कार्यान्वित करणे, एखादी योजना किंवा आदेशाला प्रत्यक्षात उतरवणे। त्याने योजना कार्यान्वित केली, ही एक्झिक्युटेड द प्लॅन। पुढचा शब्द आहे फेल। हा विरुद्धार्थी शब्द आहे बघा। मराठीमध्ये अर्थ होतो अपयशी होणे किंवा चुकणे, एखादे काम पूर्ण न करणे किंवा यशस्वी न होणे। त्याला परीक्षेत अपयशी व्हावे लागले किंवा तो परीक्षेत अपयशी झाला, ही फेल्ड इन द एक्झाम। पुढचा शब्द आहे बघा अकम्प्लिश्ड। एक ॲडजेक्टिव्ह आहे, मराठीत अर्थ होतो निपुण, शिक्षित किंवा सुसंस्कृत। मराठीमध्ये काय अर्थ होतो? निपुण, शिक्षित किंवा सुसंस्कृत अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो। हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या कौशल्य, शिक्षण, अनुभव किंवा सभ्यतेच्या गुणाला दर्शवतो। उदाहरणार्थ बघा, शी इज ॲन अकम्प्लिश्ड सिंगर। ती एक कुशल गायिका आहे। तर याचे सिनोनिम्स आहेत एज्युकेटेड, एक्सपिरियन्स्ड, प्रॅक्टिस्ड, अड्रॉइट, टॅलेंटेड, पॉलिश्ड, रिफाइंड, पोलाइट। आणि याचे अँटोनिम्स आहेत इग्नोरंट, ऑकवर्ड, बुरिश आणि इलब्रेड। तर प्रत्येकाला बघा वाक्यात वापरूया। पहिला शब्द आहे एज्युकेटेड। मराठीत अर्थ होतो शिक्षित किंवा सुशिक्षित, एखादी व्यक्ती ज्याने औपचारिक किंवा व्यावहारिक शिक्षण घेतले आहे, तो शिक्षित आहे, ही इज एज्युकेटेड। पुढचा शब्द आहे एक्सपिरियन्स्ड। मराठीत अर्थ होतो अनुभवी, अनुभवाने समृद्ध, एखाद्या क्षेत्रात प्रचंड अनुभव असलेला। उदाहरणार्थ, ती एक अनुभवी शिक्षिका आहे, शी इज ॲन एक्सपिरियन्स्ड टीचर। पुढचा शब्द आहे प्रॅक्टिस्ड। मराठीत अर्थ होतो सरावलेला किंवा निपुण, एखाद्या कौशल्यातून सतत सरावाने पारंगत झालेला। उदाहरणार्थ, तो निपुण गायक आहे, ही इज अ प्रॅक्टिस्ड सिंगर। पुढचा शब्द आहे अड्रॉइट। मराठीत अर्थ होतो कुशल किंवा चपळ, एखाद्या कामात चपळ किंवा कुशल असणे। उदाहरणार्थ, त्याचे कुशल हात आहेत, ही हॅज अड्रॉइट हँड। पुढचा शब्द आहे टॅलेंटेड। मराठीत अर्थ होतो प्रतिभाशाली किंवा दक्ष, नैसर्गिक प्रतिभा किंवा विशेष कौशल्य असलेला। तो प्रतिभाशाली कलाकार आहे, ही इज अ टॅलेंटेड आर्टिस्ट। पुढचा शब्द आहे पॉलिश्ड। मराठीत अर्थ होतो सुसंस्कृत किंवा चमकदार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा वागणूक शिष्ट आणि संस्कृत असा। उदाहरणार्थ, त्याचे वागणे सुसंस्कृत आहे, हिज बिहेवियर इज पॉलिश्ड। पुढचा शब्द आहे रिफाइंड। मराठीत अर्थ होतो शुद्ध, सुसंस्कृत, एखाद्या व्यक्तीमध्ये उच्च दर्जाचे सांस्कृतिक गुण असणे। उदाहरणार्थ, तिची वाणी शुद्ध आहे, हर स्पीच इज रिफाइंड। पुढचा शब्द आहे पोलाइट। मराठीत अर्थ होतो नम्र किंवा शिष्ट, एखाद्या व्यक्तीची वागणूक सौजन्यपूर्ण आणि मृदू असणे। उदाहरणार्थ, तो नम्र आहे,
ही इज पोलाइट. पुढे बघा, हे विरुद्धार्थी शब्द आहेत. पहिला आहे इग्नॉरंट. मराठीत अर्थ होतो अज्ञानी किंवा अनभिज्ञ. एखादी व्यक्ती ज्याला ज्ञान किंवा शिक्षणाचा अभाव आहे असा, तो अज्ञानी आहे. ही इज इग्नॉरंट. पुढचा शब्द आहे ऑकवर्ड. मराठीत अर्थ होतो अडखळणारा किंवा अस्वाभाविक. एखाद्या व्यक्तीची वागणूक किंवा कौशल्यात अडखळत असणे. उदाहरणार्थ, त्याचे चालणे अडखळणारे आहे. हिज ऑक इज ऑकवर्ड. पुढचा शब्द आहे बुरिश. मराठीत अर्थ होतो असभ्य, खडबडीत. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा वागणूक रुक्ष आणि असभ्य असणे. उदाहरणार्थ, त्याचे वागणे असभ्य आहे. हिज बिहेवियर इज बुरिश. पुढचा शब्द आहे इल ब्रेड. मराठीत अर्थ होतो अशिष्ट किंवा असंस्कृत. एखाद्या व्यक्तीमध्ये सभ्यतेचा किंवा शिष्टाचाराचा अभाव असणे. उदाहरणार्थ, तो असंस्कृत आहे. ही इज इल ब्रेड. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही शब्द पाहिलेले आहेत. जर तुम्हाला ही सिरीज चांगली वाटत असेल, तुमच्या फायद्याची वाटत असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा.